आज आपण कविता आणि त्यावर आधारित प्रश्न हा घटक पाहणार आहोत। बघा, कविता सोडवताना कविता अतिशय काळजीपूर्वक वाचायची आहे। कवितेमध्ये काय अर्थ आहे किंवा कवितेची काय कल्पना आहे, विषय तो नीट समजून घ्यायचा आणि कवितेतील जर काही समानार्थी शब्द असतील त्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आणि मग प्रश्न वाचून प्रश्नांची योग्य उत्तरं लिहायची आहेत। कवितेवर आधारित 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात। पहिली कविता आहे बघा, आधी आपण कविता वाचून घेऊ। जंगलात एकदा भरला बाजार, प्राणी जमले 1,500। धापा टाकत आली शेळी, म्हणते कशी घ्याना केळी। ऐटीत विकतो तांबडा घोडा, लस्सी सरबत लिंबू सोडा। झाडाखाली एक मांजर, विकत बसले तांबडे गाजर। अचानक मोठा पाऊस आला, सगळा बाजार वाहून गेला। बघा, अशी कविता पटकन वाचून घ्यायची, खूप वेळ नाही लावायचा कविता वाचायला आणि नंतर प्रश्नांकडे जायचं। बघा, पहिला प्रश्न, घोडा हा प्राणी काय विकत नाही? विकत नाही हे विचारलेलं आहे। तर बघा, इथे घोड्याविषयी ही 2 ओळी आहेत इथे। तर बघा, घोडा लस्सी सरबत आणि लिंबू सोडा विकतो, तर काय विकत नाही? तर हे सोडून केळी घोडा विकत नाही, म्हणून पर्याय चौथा। कवितेत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आलेला नाही? बघा, इथं कवितेमध्ये शेळी, घोडा, मांजर ह्या प्राण्यांचा उल्लेख आलेला आहे। कुत्र्याचा उल्लेख आलेला नाही आणि सिंहाचा सुद्धा उल्लेख आलेला नाही, म्हणून फक्त ब आणि ड योग्य हा पर्याय आपण निवडणार आहोत। प्रश्न तिसरा, पाऊस आल्यामुळे काय झाले? बघा, इथे शेवटच्या 2 ओळी आहेत। पाऊस आल्यामुळे सगळा बाजार वाहून गेला, म्हणून पर्याय तिसरा। दुसरी कविता आहे बघा, कविता अतिशय पटपट वाचून घ्यायची, पण पटपट वाचत असताना लक्षपूर्वक सुद्धा वाचायची। जर काही महत्त्वाचे शब्द असतील तर त्याला लगेच तिथे अंडरलाईन सुद्धा करून टाकायची। गाडी आली गाडी आली, गाडीमधून मामी आली। मामी आली तुरू तुरू, तिच्यासाठी कॉफी करू। गाडी आली, मामाचीही स्वारी आली। मामा आला तरा तरा, त्याच्यासाठी करू शिरा। आणि अर्धी कविता पुढे दिलेली असते। गाडी आली, गाडीमधून आजी आली। आजी आली हळूहळू, तिच्यासाठी भजी तळू। गाडी आली, गाडीमधून दोघे आले। बाबा पुढे आई पाठी, तिच्यासाठी माझी मिठी। ओके, अशी कविता पटकन वाचून घेऊन प्रश्नांना सुरुवात करायची। कवी कोणाला मिठी मारणार आहेत? बघा, इथे आत्ताच आपण वाचलं, तिच्यासाठी माझी मिठी। तिच्यासाठी म्हणजे कोणासाठी? तर आईसाठी, म्हणून पर्याय चौथा। दुसरा प्रश्न, कॉफी कोणासाठी करायची आहे? ते बघा, इथे मामी आली तुरू तुरू, तिच्यासाठी कॉफी करू म्हणजे कॉफी मामीसाठी करायची आहे। प्रश्न तिसरा, गाडीमधून कोणती व्यक्ती आली? बघा, सगळेच गाडीमधून आलेले आहेत, पण मग कोण कोण आलेले? तर मामा आलेला आहे। काकाचा उल्लेख कुठेही कवितेमध्ये नाही। आई आलेली आहे, आजी आलेली आहे गाडीमधून, पण काका आलेले नाहीत, म्हणून फक्त अ, क आणि ड योग्य, पर्याय चौथा। कविता तिसरी, बाग फुला फुलांची, आवडती मुलांची। गुलाबाचे फूल गालातच हसते, लाजाळू लाजरे लाज लाज लाजते। नाजूक साजूक जुई, तिची बहीण जाई। सुवासाने केवढी घमघमत राही। आणि अर्धी कविता पुढे आहे। अबोलीशी बोलू, चाफ्यासवे हिंडू। सांगत असे झेंडू, नका नका भांडू। घरोघरी अंगणात फुलबागा किती, गावोगावी आता फुलांचीही शेती। कवितेवरील प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न, वरील कवितेत कोणत्या फुलाचा उल्लेख आलेला नाही? बघा, कवितेमध्ये उल्लेख आलेला नाही, तर कोणत्या फुलाचं नाव किंवा उल्लेख कवितेमध्ये आलेला नाही? तर गुलाबाचा आलेला आहे उल्लेख, झेंडूचा आलेला आहे, परंतु जास्वंदाचा उल्लेख नाही आणि धोत्रा या फुलाचा सुद्धा उल्लेख नाही, म्हणून फक्त क आणि ड योग्य, म्हणून पर्याय पहिला। प्रश्न दुसरा, गालात कोणते फूल हसते? तर बघा, गालामध्ये गुलाबाचे फूल हसते असा उल्लेख आहे, म्हणून पर्याय दुसरा। प्रश्न तिसरा, गावोगावी कशाची शेती आहे? तर आत्ताच आपण कवितेमध्ये शेवटची ओळ पाहिली,
ऊसाची, ज्वारीची किंवा भाताची शेती नाही तर गावोगावी आता फुलांचीही शेती केली जाते. पर्याय तिसरा. चौथी कविता आहे, अतिशय सोपी कविता आहे. यापूर्वी तुमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. कविता वाचूयात पहिली. 2 पाय छोटे 2 पाय मोठे, कांगारूच्या पोटाला पिशवी कोण शिवते? एवढासा ससा त्याचे एवढे मोठे कान, एवढा मोठा हत्ती त्याचे शेपूट मात्र लहान. एक डोळा बंद करून बगळा बसतो टपून, पाठीवरचं ओझं कसं कासव ठेवतं जपून. पंख असून शहामृग उडत नाही कसं, कुणी दिली मोराला ही रंगीत पिसं. प्रश्न पाहूयात. वरील कवितेत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आलेला आहे? बघा, कवितेमध्ये कांगारू या प्राण्याचा उल्लेख आलेला आहे इथे. त्याच्यानंतर कासव या प्राण्याचा उल्लेख आलेला आहे, परंतु गाढव आणि कबूतर यांचा उल्लेख कुठेही आलेला नाही. प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे? तर फक्त अ आणि क या प्राण्याचा उल्लेख आलेला आहे, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न दुसरा. रंगीत पिसे कोणाला दिली? तर रंगीत पिसे मोराला दिलेली आहेत, बगळ्याला, शामृगाला किंवा पोपटाला नाही. प्रश्न तिसरा. कासव काय करतो? बघा, कासव काय करतो? तर एक डोळा बंद करून हा बगळा बसतो, पाण्यात मासे पोहतात. सशाबरोबर शर्यत कोण लावतं? कासव लावतो. परंतु काय करतो? तर पाठीवरचे ओझे जपून ठेवतो. काही मुलं हे पण लिहू शकतात, सशाबरोबर शर्यत लावतो. पण या कवितेमध्ये दिलंय का तसं काही? हे बघा, या कवितेमध्ये कासवाबद्दल काय माहिती ठेवली? तर तो पाठीवरचं ओझं जपून ठेवतो, शर्यत लावतो हेही आहे, पण कवितेमध्ये ते नाही दिलेलं. कवितेमध्ये पाठीवरचे ओझे जपून ठेवतो हे उत्तर आहे, म्हणून पर्याय तिसरा. पुढील घटक आहे विरुद्धार्थी शब्द, पान नंबर 43. बघा, विरुद्धार्थी शब्दामध्ये बऱ्याच प्रकारचे विरुद्धार्थी शब्द असतात उपसर्ग लावून. कधी कधी अन, गैर, बे, नी असे शब्द लावून विरुद्धार्थी शब्द, असे उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द बनत असतात. व्यवसाय पाहूया. पहिला प्रश्न. पराजय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, पराजय याचा विरुद्धार्थी शब्द आहे जय. बघा, पर्याय लढाई, पराभव आणि अजय नाही तर जय. जय म्हणजे जिंकणे, पराजय म्हणजे हरणे, असा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न दुसरा. जुने या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. बघा, जुने म्हणजे कालचे, आजचे, उद्याचे आणि नवे. तर जुनेच्या विरुद्धार्थी शब्द आहे नवे. अगदी सोपं आहे. प्रश्न तिसरा. लक्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, पर्याय सुलक्ष, अलक्ष, दुर्लक्ष आणि दक्ष. तर लक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्लक्ष. प्रश्न 4 ते 5 साठी सूचना. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय शोधा. बघा, कोणता विरुद्धार्थी शब्द हा योग्य आहे? बघा, हजर बिनहजर ही चुकीची जोडी आहे. हजर गैरहजर अशी बरोबर जोडी आहे. नवा आणि नवीन ही जोडी चुकीची आहे. नवा आणि जुना अशी जोडी इथे हवी. त्याच्यानंतर मित्र आणि सखा ही तर समानार्थी जोडी झाली. मित्र शत्रू ही विरुद्धार्थी जोडी हवी, म्हणून पर्याय तिसरा. ज्येष्ठ कनिष्ठ ही विरुद्धार्थी शब्दांची बरोबर योग्य जोडी आहे. प्रश्न 5. प्राचीन आणि जुना. बघा, ही जोडी अयोग्य आहे. प्राचीन म्हणजेच जुना आणि ही समानार्थांची जोडी आहे, म्हणून हा चुकीचा पर्याय आहे. ज्ञान अज्ञान ही बरोबर जोडी आहे. शुभ चांगला. बघा, शुभ अशुभ पाहिजे होतं किंवा चांगल्याला वाईट अशी विरुद्धार्थी जोडी हवी होती, ही चुकीची आहे. शीघ्र आणि जलद ही समानार्थाची जोडी आहे. शीघ्र म्हणजेच जलद, म्हणून योग्य जोडी कोणती? 2 नंबर पर्याय ज्ञान अज्ञान. प्रश्न 6 ते 7 साठी सूचना. खालील पर्यायांतून विरुद्धार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय शोधायचे. बघा, विरुद्धार्थी नाही. चपळ मंद हा विरुद्धार्थी आहे. जन्म मृत्यू हा आहे. कच्चा पक्का हाही विरुद्धार्थी शब्द आहे. मग कोणता विरुद्धार्थी नाही? तर साम्य सारखे हा समानार्थी शब्द आहे. साम्य म्हणजेच सारखे, म्हणून ही जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही.
प्रश्न 7वा, हसणे रडणे बरोबर आहे. सुंदर कुरूप विरुद्धार्थी आहे. हर्ष खेद विरुद्धार्थी आहे. मग वृद्ध आणि म्हातारा ही जोडी समानार्थी शब्दांची आहे. वृद्ध म्हणजेच म्हातारा, म्हणून ही जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही, म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 8 ते 12 साठी सूचना. खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडायचे. बघा इकडे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे पर्याय दिलेले आहेत, तर त्यातून विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. 8वा प्रश्न बघा, उपकार याच्यासाठी कोणता विरुद्धार्थी शब्द असेल, तर पर्याय स्वार्थ, निरुपकार, अपकार आणि परोपकार. तर उपकारच्या विरुद्धार्थी शब्द आहे अपकार. उपकार करणे आणि इथे अपकार म्हणजे उपकार नाही करणे. प्रश्न 9वा, अबोल म्हणजे अजिबात न बोलणारे. अबोल म्हणजे काय, कमी बोलणारे. आणि इथे बघा मग मुका, मुख दुर्बल, वाचाळ आणि नबोल. तर बघा अबोलला नबोल बरेच मुलं करू शकतात, तर अबोल कमी बोलणारे आणि वाचाळ म्हणजे खूप जास्त बडबड करणारे किंवा बोलणारे. प्रश्न 10वा, राग च्या विरुद्धार्थी शब्द बघा आपण शोधूयात. द्वेष, क्रोध, दया आणि लोभ. तर बघा पर्याय आहे राग आणि लोभ, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे लोभ. प्रश्न 11वा, सुसंगत. बघा सुसंगत शब्दाला विरुद्धार्थी गैरसंगत, असंगत, विसंगत आणि दुर्संगत. तर विसंगत हा शब्द योग्य पर्याय आहे. सुसंगतच्या विरुद्ध विसंगत. 12वा प्रश्न, वियोग. बघा वियोगच्या विरुद्धार्थी शब्द शोधूयात. अयोग, सुयोग, कुयोग आणि संयोग. प्रश्न 13वा, खालील पर्यायांतून विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोडीचा पर्याय शोधायचा. म्हणजे जी योग्य बरोबर जोडी आहे ती शोधायची आहे. बघा पहिली जोडी प्राचीन, जुना ही समानार्थी शब्दांची जोडी. प्राचीन म्हणजे जुना. टिकाऊ आणि कमकुवत. बघा टिकाऊ म्हणजे टिकणारे, कमकुवत म्हणजे न टिकणारे, म्हणजे ब जोडी ही योग्य आहे. तीक्ष्ण म्हणजेच धारदार ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. आणि चौथी जोडी चांगले वाईट ही सुद्धा योग्य जोडी आहे. म्हणजे फक्त ब आणि ड या योग्य जोडी आहेत, म्हणून पर्याय तिसरा. 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाला बे हा उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतो. बघा सावध, बेसावध, ताल, बेताल, जबाबदार, बेजबाबदार असे तीनही शब्द बे हा उपसर्ग लावून तयार होतात, म्हणून सर्व पर्याय बरोबर. प्रश्न 15वा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांच्या किती जोड्या अयोग्य आहेत. बघा अयोग्य म्हणजे चुकीच्या जोड्या. आवृत्त, अनावृत्त ही जोडी बरोबर आहे. पास, गैरपास ही जोडी अयोग्य आहे. पास, नापास अशी जोडी पाहिजे होती. शांत, अशांत योग्य जोडी आहे. प्रसन्न, अप्रसन्न ही जोडीसुद्धा योग्य आहे, म्हणून फक्त अयोग्य जोडी एकच आहे, फक्त ब, म्हणून पर्याय दुसरा, एक जोडी अयोग्य आहे. 16वा प्रश्न, हजर या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. बघा हजर, अहजर, बिनहजर, गैरहजर की बेहजर. तर हजर, गैरहजर ही योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी होते. पर्याय क, म्हणून फक्त क योग्य, दुसरा पर्याय आपण निवडणार आहोत. 17वा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती. बघा प्रशस्त, अप्रशस्त बरोबर आहे. पास, नापास बरोबर जोडी आहे. आवड, सवड बघा ही चुकीची जोडी आहे. आवड, नावड, आवडची विरुद्धार्थी जोडी आहे आवड, नावड, पण इथे चुकीची दिलेली आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. आणि चौथा पर्याय सुसंगती, असंगती हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. सुसंगतीला योग्य पर्याय आहे कुसंगती. सुसंगती, कुसंगती अशी जोडी हवी होती, म्हणून ही जोडी चुकीची आहे. म्हणून फक्त क आणि ड ही चुकीची जोडी आहे, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 8वा, धनवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
बघा धनवान म्हणजे खूप धन असलेला, श्रीमंत. आणि मग याच्या विरुद्धार्थी शब्द बघा श्रीमंत, संतवान, निर्धन आणि मालक. तर निर्धन म्हणजे धन नसलेला, धनवान म्हणजे धन असलेला, म्हणून पर्याय क. म्हणून फक्त क योग्य हा पर्याय आपण निवडणार आहोत.